पण एक पुढारी खटकन मध्येच बोलून गेला, ती एनओसी द्यायला उद्धव साहेबांनी 100 कोटी रुपये घेतले होते म्हणे. टीव्हीवर बोलला, घरात नाही. डॉक्टर साहेब, मी तर चार झालो ऐकत राहिलो. एनओसी द्यायची उद्धव साहेबांनी 100 कोटी घेतले. हे होतं काय? समाज का बिघडू राहिला? देशाचा विकास का होईना? लोक फालतूवानी का वागू राहिले? चोऱ्या का करू राहिली? दंगली का करू राहिली? समाज ही यायच्यामुळं. तुम्ही मला सांगा, मी पलटा विचार केला, माझा अंदाज आहे की उद्धव साहेबांनी काही 100 कोटी घेतले नसेल. हे खोट्या गोष्टी. ते माणूस काय साधा, आणि अशा माणसाला 100 कोटी कोणा द्यावं? ज्याचं हाई पुरं हिसकून घेतलं. ठीक आहे बाबा, दिले असते ना, असं धरा. आपण तिथे नव्हतो त्याच्यामुळे आपण काही बोलू शकत नाही. कदाचित असं धरा, मी का सांगतोय, माझा मूळ मुद्दा पुढेच आहे. कदाचित असं धरा की त्यांना 100 कोटी दिले असते, त्यांनी घेतले असते, पण दिले कोणी हरामखोरांना याचं नाव कोणी सांगत नाही. मला त्या बोलण्याचा बी राग नाही. याच्यात ना दिले नाही घेतले नाही, ते त्यांच्या पॉलिसीसाठी बोलत असते. पण अशा गोष्टी ऐकून आम्ही बिघडतो. म्हणून माझी समाजाला विनंती आहे की अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नका.